नमस्कार. नवी मुंबई महानगरपालिका म्हणजेच NMMC नवी मुंबई क्षेत्रातील रहिवाशांसाठी घेऊन आलेली आहे मोफत म्हणजेच फ्री कम्प्युटर प्रशिक्षण, तेही सरकारी प्रमाणपत्रासहित. हो, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट मिळणार. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत कॉम्प्युटर कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. ॲडमिशन प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे, पूर्णतः निशुल्क. आपल्याला कोणतीच फी आकारली जाणार नाही. ह्यामध्ये मुख्यतः 4 कोर्सेस दिले जात आहेत: टॅली विथ अकाउंटिंग, वेब डिझायनिंग, कम्प्युटर हार्डवेअर आणि कम्प्युटर प्रोग्रॅमिंग. यापैकी आपल्याला कोणताही एक कोर्स निवडायचा आहे. या कोर्सेससाठी ॲडमिशन घेण्याकरता आपले वय 16 पूर्ण असावे, तसेच कमीत कमी आपण 10वी पास असावे. हा कोर्स सर्वांसाठी खुला आहे, म्हणजेच महिला, पुरुष, मुले, मुली कोणीही करू शकतात. या कोर्ससाठी पात्र ठरण्याकरता मात्र आपण 3 वर्ष किंवा अधिक काळासाठी नवी मुंबईचे रहिवासी असणे गरजेचे आहे. रजिस्ट्रेशन करता आपल्याला काही कागदपत्र जमा करावी लागतील. आता पाहूया ॲडमिशन प्रोसिजर, म्हणजेच प्रवेश कसा घ्यायचा या कोर्ससाठी. प्रथम आपल्याला घराजवळचे सेंटर निवडायचे आहे आणि जे जरुरी कागदपत्र आहेत ते त्या सेंटरमध्ये सबमिट करायचे आहेत. कागदपत्रांच्या तपासणी करता तसेच गव्हर्नमेंटच्या मान्यतेकरता एक 15 ते 20 दिवसांचा काळ लागतो, तेव्हा वाट पाहावी लागेल. गव्हर्नमेंटकडनं मान्यता मिळाल्यानंतर सेंटर ऑथॉरिटी कॉल किंवा व्हॉट्सॲप मेसेज करतील आणि आपल्याला ओरिएंटेशन लेक्चरसाठी बोलवण्यात येईल. तेव्हा आपल्याबरोबर क्लासचे टायमिंग्स ठरवण्यात येतील. त्यानंतर तुमचे शिक्षण सुरू होईल. आपल्याकरता ही 2 सेंटर्स आहेत. पहिले सेंटर रॉयल इन्फोटेक गव्हर्नमेंट कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट हे ऐरोली क्षेत्रामध्ये आहे आणि दुसरे सेंटर न्यू ऑक्सफर्ड टेक कम्प्युटर इन्स्टिट्यूट हे नेरूळ क्षेत्रामध्ये आहे. आता पाहूया प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्याला कोणती कागदपत्रे द्यायची आहेत. पहिले डॉक्युमेंट आहे आधार कार्ड, दुसरे 10वी किंवा 12वी किंवा ग्रॅज्युएशनची मार्कशीट, एक पासपोर्ट साईज फोटो. आपण नवी मुंबईचे रहिवासी आहोत, यासाठी रेसिडेन्शियल प्रूफमध्ये खालीलपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट द्यावे. रेशन कार्ड, त्याचे पहिले आणि शेवटचे पेज, किंवा लाईट बिल किंवा रेंट ॲग्रीमेंट असल्यास 2019-20 किंवा त्याच्या अगोदरील, किंवा बँकेचे पासबुक त्याच्या पहिल्या पेजची झेरॉक्स. पुन्हा एकदा मी डॉक्युमेंट्सची यादी सांगत आहे. झेरॉक्स कॉपी द्यायची आहे आधार कार्डाची आणि मार्कशीट जी असेल 10वी किंवा 12वी किंवा ग्रॅज्युएशनची. एक फोटो द्यायचा आहे आणि रेसिडेन्शियल प्रूफ करता खालीलपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट, जसे रेशन कार्ड किंवा लाईट बिल किंवा बँकेचे पासबुक किंवा रेंट ॲग्रीमेंट. गव्हर्नमेंटकडनं मिळणाऱ्या सर्टिफिकेटचा हा एक नमुना, स्पेसिमेन ऑफ सर्टिफिकेट. ह्या प्रकारे कॉम्प्युटरचे प्रशिक्षण घेतलेल्या काही स्टुडंट्सचे म्हणजेच विद्यार्थ्यांचे, वेगवेगळ्या विविध कोर्सेसचे हे विद्यार्थी आहेत, त्यांचे हे फोटो. स्टुडंट्सना गव्हर्नमेंटकडनं मिळालेला सर्टिफिकेट बरोबरचे त्यांचे फोटो. या काही विद्यार्थ्यांच्या कोर्स संबंधीच्या प्रतिक्रिया. आपल्या शंकांचे समाधान. क्लास कधीपासून सुरू होणार? आपल्याला गव्हर्नमेंटकडनं
मान्यता म्हणजेच अप्रूव्हल मिळाल्यावर सेंटर आपल्याला स्वतःहून कॉन्टॅक्ट करेल. क्लास टायमिंग काय असेल? मान्यता मिळाल्यानंतर सेंटर आपल्याला बोलवून घेईल आणि त्यावेळी तुमच्या सोयीप्रमाणे टायमिंग ठरेल. ॲडमिशनसाठी मार्कशीट जरुरी आहे का? हो, मार्कशीट नक्कीच हवी. वयाची ही अट आहे का? हो, वयाची अट आहे. 16 ते 50 हा वयोगट तिथे चालेल. डॉक्युमेंट्स सेंटरला दिल्यावर आम्हाला फोन नाही आला तर बेसिकली तुम्हाला अप्रूव्हल मिळाल्यानंतरच फोन येतो. काही वेळा प्रोसिजरसाठी थोडाफार जास्त वेळही लागू शकतो. सर्टिफिकेट कधी आणि कुठे मिळेल? तर सर्टिफिकेट हे सेंटरकडेच तुम्हाला मिळेल. त्यासाठी सेंटर तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. आम्हाला कुठेही पैसे भरावे लागतील का याकरता? नाही, यासाठी तुम्हाला कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही व्यक्तीला पैसे द्यायचे नाही आहेत. क्लास ऑफलाईन असेल का? हो, क्लास ऑफलाईन असेल. कोणत्या भाषेत शिकवले जाईल? शिकवताना हिंदी, मराठी, इंग्लिश अशा सर्व भाषांचाही वापर करण्यात येईल. आम्हाला कुठे शिकवले जाईल? ज्या सेंटरमध्ये आपण फॉर्म भरणार आहात आणि आपले डॉक्युमेंट सबमिट करणार आहात त्याच सेंटरमध्ये आपल्याला प्रशिक्षण मिळेल आणि आपले प्रशिक्षण संपल्यावर सर्टिफिकेटही तिथेच कलेक्ट करायचे आहे. उदाहरणार्थ तुम्ही रॉयलमध्ये येऊन फॉर्म भरल्यास तुमचा फॉर्म तिथेच प्रोसेस होऊन रॉयलमधूनच आपल्याला बोलावले जाईल आणि तिथेच प्रशिक्षण दिले जाईल. If you like this video and wish to watch more such videos, please like and subscribe our channel.